महाराष्ट्र, स्वाभिमानी महाराष्ट्र, पराक्रमी महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते शाहू महाराजापर्यंत, फुलेंपासून ते आंबेडकर दाभोळकरांपर्यंत ह्या महाराष्ट्राने एक वैचारिक फळी निर्माण केली, एक स्वाभिमानी फळी निर्माण केली, एक पराक्रमी फळी निर्माण केली आणि महाराष्ट्रातील जनतासुद्धा त्या आदर्शवादासोबत तेही त्यांची वैचारिक पातळी वाढवत होते। त्यांची आर्थिक, सामाजिक सगळ्या बाजूंनी महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरवरती काही 10-12 वर्षाच्या पाठीमागे होता। पण आज महाराष्ट्र एकदम लाचार झाल्यासारखा का आहे? महाराष्ट्र एकदम हताश झाल्यासारखा का आहे? महाराष्ट्र एवढा मरगळलेला का आहे? आज महाराष्ट्रामध्ये लाखो रुपयाची जो जॉब करतोय त्याला सुद्धा आज कॉन्फिडन्स नाही की तो किती दिवस इथे जॉब करू शकतोय आणि जॉब गेल्यानंतर तो 1-2 महिने सुद्धा सर्वाइव्ह करू शकत नाही अशी कंडिशन त्याची आलेली आहे। त्या लाखो रुपयाच्या जॉबपासून ते 10-12 हजार वर काम करणाऱ्या लोकांची आणि त्यातल्या त्यात आज शेतकऱ्यांची सगळे वर्ग ज्याच्या त्याच्या ठिकाणी फक्त आणि फक्त स्ट्रगल करत आहेत, फक्त आणि फक्त सफर होत आहेत। प्रत्येक वर्ग महाराष्ट्रातला जगण्याची लढाई लढत आहे आणि त्याच्यामध्ये आपले नेते घडगंच होत चाललेले आहेत। एक नेता तुम्ही 4-4, 5-5 करोडच्या गाड्यामधून येतात, हजारो करोडोंची प्रॉपर्टी झालेली आहे। हे सरकारमधले आलेले लोक सांगत होते की आम्ही आता भ्रष्टाचार मुक्त करू, पण जेवढे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी होते ते सगळेच्या सगळे आज सत्ताधाऱ्यांसोबत आहेत आणि ते रोजच्या रोज मेवा खात आहेत। तुम्ही जर कालचं परवाचं पुण्यातलं प्रकरण ऐकलं असाल तर देवळासकट त्यांनी देव विकलेला होता। इथपर्यंत ह्या लोकांनी भ्रष्टाचाराचा अतिरेक झालेला आहे आणि तुम्हाला सांगितलं जातं की धर्म खतरेमध्ये आहे। तुम्ही शिक्षण मागितलात त्यांनी तुम्हाला धर्म देतात, तुम्ही नोकरी मागितलात त्यांनी तुम्हाला मंदिर मस्जिद देतात, तुम्ही हमीभाव मागितलात तर तुम्हाला जात आणि धर्म दिलं जातं, प्रवर्गामध्ये मराठा ओबीसी मध्ये लढवलं जातं। पण तुम्ही जे मागताय ते कधीच तुम्हाला भेटत नाही। त्याच्या पाठीमागचं कारण, त्याच्या पाठीमागचं सायन्स समजून घ्यायची गरज आहे। आज हा महाराष्ट्र एका काळामध्ये देशाला दिशा देणारा महाराष्ट्र होता, आज 12व्या-14व्या क्रमांकावरती आहे। पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद सारखे जर शहरं सोडले तर महाराष्ट्रातले बाकीचे जिल्हे त्या बिहारपेक्षा वाईट अवस्थेमध्ये येऊन बसलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये दररोजच्या दररोज वाढणारे आत्महत्याचे प्रकार, महाराष्ट्रामध्ये दररोजच्या दररोज वाढणारे बेरोजगारीचे प्रमाण, महाराष्ट्रामध्ये दररोजच्या दररोज महिलांवरती होणारे अत्याचाराचे प्रमाण आणि त्या अत्याचार करणाऱ्या लोकांना एक मुख्यमंत्री येतात आणि स्टेजवरून सांगून देतात की ह्यांना विनाकारण ह्याच्यामध्ये ओढलं जातंय, ह्यांना राजकारण केलं जातं। अरे तुम्ही का स्वतःला हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट समजताय का? तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला ह्या जनतेची सेवा करण्यासाठी ह्या जनतेने निवडून दिलेलं आहे। कोण आरोपी आहे, कोण आहे, हे कोर्टाचं काम आहे, हे न्यायालयाचं काम आहे। त्यांची सगळ्या गोष्टीची शहानिशा करून त्यांना ठरवलं जाईल ना ते लोक आरोपी आहेत की नाही आहेत। पण नाही, आज मुख्यमंत्री सर्वस्व झालेले आहेत। ते सांगितले एखादा बलात्कारी सुद्धा हा निरपराधी आहे, ह्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलाय, त्या मुलीने स्वतः ह्यांच्यावरती येऊन फोर्सफुली केला असं जरी सांगितलं तरी आज आपली जनता मूग गिळून शांत ऐकत आहे। आता हितच येऊन बसलेलं आहे की मी सुरुवातीला जे बोललो की पराक्रमी, स्वाभिमानी आणि पुरोगामी विचाराची फळी असलेला महाराष्ट्रात एवढा लाचार कस का झाला? ह्या नेत्यांच्या पुढे एवढं साष्टांग दंडवत का घातलेले आहेत? हे नेते तुमच्यावरती वाटेल ते छळ करत आहेत, तुमचे धर्म विकत आहेत, देव विकत आहे, तुम्हाला जातीजातीमध्ये लढवत आहे, तुमची फायनान्शियल कंडिशन सगळ्या बाजूनं कोंडी करून ठेवलेली आहे, तुमच्या बहिणींना 1.5 हजारासाठी मोजीद करून ठेवलेलं आहे आणि तुमच्या मालाला तर भावाचं लांब-लांबपर्यंत देणं घेणं नाही। एक काळ होता 2013-14 मध्ये सोयाबीनचे 4-5 हजार भाव होते आणि तेलाचे भाव 60 रुपये होते। आज सोयाबीनचे भाव 3,500 झालेले आहेत आणि तेलाचे भाव 150 रुपये झालेले आहेत। का? आज ज्यावेळेस सोयाबीनचे भाव 5,500-6 हजार होते त्यावेळेस सोनं 30,000 होतं, आज सोनं 1,30,000 झालेलं आहे, सोयाबीन 3,500 रुपये झालेलं आहे। तुमच्या पगारामध्ये किती वाढ झालं? 2012-13 तुम्हाला पगारी किती होत्या, 2025 मध्ये तुम्हाला पगारी किती आहे? 2012-13 तुम्ही टॅक्स किती देत होता, 2025 मध्ये टॅक्स किती देत आहे? 2012-13 मध्ये तुमची सेव्हिंग्ज किती होते, 2025 मध्ये तुमचे सेव्हिंग्ज किती आहेत? हा प्रश्न कधीतरी पडला? आज सरकारी शाळा बंद का होत चाललेली? तुम्हाला फोर्सफुली नाइलाजास्तव आपल्या पोरांना प्रायव्हेट शाळेमध्ये घालायची गरज काय आहे? ते तुम्हाला फोर्सफुली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये
इलाज करून घेण्याची गरज काय येते? तुम्हाला आज रोडवरती एवढे टॅक्स 60-60% टॅक्स देऊन रोडवरती खड्डे काय आहेत, त्या खड्ड्यामध्ये गाड्या जाऊन गाड्या खराब होत आहेत आणि तुमच्या पाठीचे मणके खराब होत आहेत, ह्याचे उत्तर देणार कोण आहेत? तुम्हाला आज स्वच्छ पाणी प्यायला भेटत नाही, तुम्हाला आज क्वालिटी लाईफ नाही, तुम्हाला आज एअर क्वालिटी इंडेक्स गॅसचे चेंबर झाल्यासारखे झालेले आहेत आपले शहर, ह्याचे प्रश्नाचे उत्तर कोण देणार आहेत? आपल्या लोकांना आता विचार करायची आणि तुमची प्रायोरिटी ठरवायची वेळ आलेली आहे. तुमची प्राथमिकता काय आहे सगळ्यात महत्त्वाचं. आज क्वालिटी लाईफ ही सगळ्यात महत्त्वाची प्राथमिकता आहे, कारण तुम्ही त्याच गोष्टीसाठी ह्या सरकारला टॅक्स देत आहे. सरकार किंवा मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री त्यांच्या बापाच्या घरातले पैसे आणून तुम्हाला देत नाहीत. हे तुमच्या कराच्या पैशातूनच तुमच्यासाठी सुविधा करण्यासाठी ह्या लोकांना नेमलेलं आहे. हे नोकरीचे लोक आहेत, प्रशासन असो, सरकार असो, मुख्यमंत्री असो किंवा प्रधानमंत्री असो, ह्यांना काम करण्यासाठी बसवलेलं आहे. ज्या वेळेस हे लोक तुमच्यावर राजासारखं वागणूक, तुम्हाला प्रजेसारखी वागणूक देतात, त्यावेळेस समजून जायचं की तुम्ही लोकशाही पचवायच्या किंवा लोकशाही टिकवायच्या मानसिकतेमध्ये आज देश किंवा राज्य राहिलेलं नाही. आज महाराष्ट्राला जर लोकशाही आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला स्वतःला राजा आणि तुम्ही जर ठेवलेल्या लोकांकडून काम करून घ्यायचं असेल तर तुमची प्राथमिकता ठरवणं गरजेचं आहे. तुम्हाला जात महत्त्वाची आहे का तुम्हाला तुमच्या पोरांचं शिक्षण महत्त्वाचं आहे? तुम्हाला धर्म महत्त्वाचा आहे का तुम्हाला मंदिर मस्जिद महत्त्वाचे आहेत का तुम्हाला शाळा महत्त्वाची आहे का तुम्हाला तुमचे एज्युकेशन, तुमचे जॉब्स, तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर्स, तुम्हाला ह्यामध्ये डिफरन्शिएशन करायचं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये फरक जाणून घ्यायचे की तुमची प्राथमिकता काय आहे. गेल्या 10-12 वर्षामध्ये तर तुम्ही जाती धर्मासाठी केलेलंच आहे. किती टक्के ह्या लोकांनी जे सांगितलं होतं की आम्ही धर्मासाठी काम करतो, किती टक्के ह्या लोकांनी त्या धर्मातल्या लोकांचं संरक्षण केलेलं आहे? एक एक गोष्टीपासून येऊत आपण, कारण आपल्याकडं बोलण्यासारखं भरपूर आहे. किती टक्के हिंदू शेतकऱ्यांना यांनी हमीभाव दिलेला आहे? किती टक्के हिंदू शेतकऱ्यांचे पोरं पोरींना जॉब दिलेला आहे? किती टक्के हिंदू शेतकऱ्यांच्या पोरांचे आज लग्न रखडलेले, त्यांना जॉब नाही, त्यांच्या मालाला भाव नाही आणि शेतकऱ्यांना पोरी देत नाहीत? मग साधा उदाहरण आहे की तुम्ही जर एखाद्या धर्मासाठी काम करत असाल तर त्या धर्मातले सगळ्यात जास्त लोक आज दरिद्रीच्या रेषेखाली चाललेले आहेत. किती टक्के म्हणजे शहरातील हिंदू पोरांना तुम्ही चांगल्या जॉबवरती ठेवलेलं आहे? किती टक्के हिंदू पोरांना तुम्ही चांगले लोन्स देऊन व्यवसायामध्ये MSMEमध्ये घेऊन आलेले आहे? किती टक्के बहुजनाच्या पोरांना तुम्ही म्हणजे फंड देऊन स्टार्टअप्स वगैरे चालू करायला लावलेले आहे? किती म्हणजे युनिकॉर्न्स वगैरे झालेले आहेत का एक्झाम्पल तुमच्याकडं? मग तुम्ही कुणाच्या धर्मासाठी लढत आहात, तुम्ही कुणाच्या जातीसाठी लढत आहात, हे ह्या राज्याला, ह्या राज्यातील जनतेला समजून घ्यायची वेळ आलेली आहे. आत्ता ही कंडिशन आहे 10 वर्षामध्ये. जर आपण विचार नाही केला, जर आपण ह्यांना प्रश्न नाही विचारला, जर आपण ह्यांच्या मुद्द्यावर नाही आपल्या मुद्द्यावर बोलायला भाग नाही पाडला, तर आपल्यापेक्षा आपल्या पोरांची अवस्था काय असणार आहे विचारसुद्धा करू नका. कारण कोल्ह्या कुत्र्यांसारखं, किड्या मुंग्यांसारखं आपली पुढची पिढी एकमेकाला हाणामाऱ्या करून मरून जातील. धन्यवाद.